शिवडीमध्ये एका 5 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झालेला आहे आणि एकूणच त्या संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे। आणि शिवसेनेच्या माजी महापौर आपल्या मुंबईच्या किशोरीताई आपल्या सोबत आहेत। ताई, तुम्ही किडवाईनगर पोलीस ठाण्यात आता आलेला आहात आणि एकूणच हा प्रकार जो आहे तो गंभीर आहे। त्यामुळे वारंवार ह्या ज्या महिलांबाबतीत ज्या घटना घडतात त्यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आलाय। तुमच्या टीव्हीच्याच माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ही बातमी थडकली। अर्थात हा विषय अतिशय संवेदनशील असतो। खूप लहान वयाच्या मुलीवर तो अत्याचार आहे। आम्ही पोलिसांचं अभिनंदन पण करायला आलो। माझ्याबरोबर सचिन पडवळ, पोंगडे साहेब या आमच्या माजी नगरसेविका आहेत, त्या सगळ्या आहेत। आमच्या शिवसेनेच्या पदाधिकारी सगळ्या आहेत। स्वतः अजय चौधरींना पण ह्या गोष्टी, म्हणजे आमदार आहेत। फक्त एवढंच होतं की ती मुलगी लहान आहे, त्यामुळे तिच्या पण पुढील आयुष्यासाठी काळजी घ्यावी लागते। ती आमच्या नगरसेवकांनी, आमदारांनी ती काळजी घेतली। पोलिसांना अभिनंदन की पोलिसांनी लगेच कारवाई केली। जो गुन्हेगार आहे, ज्या मुलीनी जो गुन्हा घडलाय असं मुलीनी ज्याच्याकडे बोट दाखवलं त्याला अरेस्ट केलेलं आहे। त्यामुळे त्या मुलीच्या पुढील आयुष्यासाठी की जास्त हे न होता, ज्याने गुन्हा घडलाय असं त्या मुलीने त्यांना सांगितलंय आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली आहे। तर मी माझ्या किडवाईनगरच्या पोलिसांचं, खरंच मुंबई पोलिसांचा आभार मानते की पटकन कारवाया सगळ्याच लगेच वगैरे होतात। फक्त एवढंच आहे की सरकार कोणाचंही असू दे, आज आपण अनेक योजना वारे माप देतोय। महिलांचं म्हणणं तेच आहे की आम्हाला काही देण्यापेक्षा आम्हाला सुरक्षा द्या, आम्हाला आमच्या मुलाबाळांना काम द्या। हे रिकामं डोकं सैतानाचं घर अशा पद्धतीने जे समाजात होत आहे ते होता कामा नये। आणि नक्कीच शक्ती कायदा काल का परवा सन्माननीय राष्ट्रपतींनी सही केली। मी तुमच्या माध्यमातून खरंच त्यांचेही आभार मानते की 2 वर्ष ककडत पडलेला होता, 2 कारणे, पण मुर्मूताईंनी ते केल्याबद्दल त्यांचेही आभार। आणि शक्ती कायद्यामुळे आता जरा अधिक जास्त चाप बसवण्याचं काम होईल। पोलीस आमचे सगळीकडे रात्रभर गस्त घालत असतात। काही घटना दिवसा घडतात, त्यामुळे विकृत समाज होत चाललाय आणि त्या विकृत समाजाला जर याच्यावर आणायचं असेल तर मला वाटतं सामाजिक म्हणून आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे। प्रत्येकाचं वर्तन हे समाजाला एक दिशा देणार असतं, तेच नेमकं आता दिशा भरकटल्यासारखं झालंय। पण ताई, मुलींच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीतला हा मुद्दा आहे, गंभीर मुद्दा आहे। आणि मुंबईसारख्या ठिकाणी आपण जिथे म्हणतो की महिला सुरक्षित आहेत सर्वाधिक मुंबईमध्ये, आणि मुंबईमध्येच हे असे प्रकार घडतात, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेतरी निर्माण होतोय का? महिला सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे, कारण मागच्या अनेक दिवसात अशा घटना घडलेल्या आहेत। इतर शहरांपेक्षा नक्की मुंबई सुरक्षित आहे, कारण मुंबईचे पोलीस तेवढं दक्षता घेतात। पण हे दिवसाढवळ्या जेव्हा घडतं, म्हणजे आता मुलींना घरात पण असुरक्षित आहे। ती अंगणात खेळत असताना जर ती सुरक्षित नसेल तर मला वाटतं विकृत समाज होत चाललाय आणि त्याच्यावर विचार करायला पाहिजे की हा असं का घडतंय। तर अनेक कारणं असतील, त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे की जेव्हा ही तरुण मुलं असं काहीतरी घडतं तेव्हा रिकामा डोकं सैतानाचं घर काम नसल्यामुळे सतत याच्यावर असतात आणि याच्यावर राहिल्यामुळे ज्या काही भावनांचा उद्रेक होतो तो कुठच्या तरी गरीब मुलीवर तो निघतो। तर ह्या सगळ्यावर, म्हणजे आत्ता आपण पाहिलं की 16 वर्षाच्या मुलांनी पबजी काय खेळताना जीव दिला, अशी किती मुलं गेली। या सगळ्याकडे सरकारचं लक्ष असलं पाहिजे। तर आपल्या सोबत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर होत्या आणि त्यांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे की ह्या ज्या सगळ्या घटना घडतात त्यामुळे एक संरक्षण आणि एक जो कायदा आहे, कायदा सुव्यवस्था आहे, त्याच्यावरती सुद्धा एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। मुंबईसारख्या ठिकाणी जर अशा घटना वारंवार होत असतील किंवा शहरात जर का अशा घटना होत असतील तर त्याचा प्रशासनानं सुद्धा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, शिवडी।